नमस्कार, मी आदित्य. एवढे वर्ष कॉलेज करून आता 2 महिन्यात माझं ग्रॅज्युएशन आहे. मग बाकी जॉबचं जाऊ द्या, ते नंतर बघूया. यावर्षी खूप स्टुडंट्स अर्ली ॲडमिशन जॉईन झाले आहेत आणि एकतर माझ्या रूममध्ये पण अलॉटेड आहे. चला, आज समजेल कोण आहे, कसा आहे आणि माझे उरलेले 2 महिने कसे जाणार आहेत. रूम 200 हाच आहे का भावा? हा बाई, ये ना. एकच बॅग आणली की आहेत अजून बॅग आणायला? आहेत रे बॅग्स, बाकीची उद्या येणार. आमच्या भेटीचा पहिला दिवस होता. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतलेली, पण याच्या डोक्यात काय चालू असणार त्याची मला कल्पना पण नव्हती. मी काय बोलतो भावा, तुला जॉब लागला काय? खूप कॉम्पिटिशन आहे ना आता, मग जॉब भेटणं जरा कठीण आहे. माझ्याकडे ना एक प्लॅन आहे. लेट मी गेस, आपल्याला काहीतरी इलिगल करायचं आहे ना? आपल्याला खूप पैसे भेटणार. सध्या मला पैशांची गरज नाही, मग मी बरं आहे. हॅलो डिअर, बोल ना. अच्छा, श्रेया घोषालचा कॉन्सर्ट. हां ठीक आहे, जाऊया आपण. अगं पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. सॉरी. काय प्लॅन आहे तुझा, सांग. हे बघ, आपल्या कॉलेजच्या फी रिसिप्टवर खूप जास्त इन्फॉर्मेशन दिली आहे, थोडी पर्सनल इन्फॉर्मेशन पण दिली आहे. ओके. जर आपण फी रिसिप्ट डिकोड केली ना, तर त्या डेबिट कार्डची डिटेल्स पण भेटतील. काय? हे बघ, पण फक्त डेबिट कार्डचा का दिसतंय? ज्याने डेबिट नाही यूज केलं त्याचा दिसतच नाही. अरे पण तेच सांगतोय ना, बघ ना भावा, काहीतरी ग्लिच आहे. डेबिट कार्डवाले एक्सपोज होतात आणि कोणी नोटीस नाही केलं आहे. पण आपण जर हे कार्ड डिटेल्स यूज केले तर आपण लगेच ट्रॅक होऊ ना. दॅट्स द चॅलेंज. आपल्याला असा एक स्टुडंट पाहिजे ज्याने फीज इंटरनॅशनल कार्डने पे केली आहे, आणि आपण अमाऊंट रिमूव्ह करताना बाउन्सिंग IP सर्व्हर यूज करायचा, ज्याने आपण ट्रॅक नाही होणार. समजलं? आता हे बाउन्सिंग IP सर्व्हर हे काय असतं? आपण बघ, एक फोन घेणार, त्याला रिसेट करून दुसऱ्या कंट्रीच्या रिजनमध्ये सेटअप करणार विदाऊट इंटरनेट. मग आपल्या फोनला कोण कनेक्ट होणार नाही. मग तो इंटरनेटला ह्या फोनला कनेक्ट करणार, आणि मग आपण परत ह्यात एक वेगळा VPN कनेक्ट करू. पण हे सगळं करून भेटणार काय? अरे हे बघ ना, जर एवढ्या IP ॲड्रेस असतील तर अमाऊंट कट केली ती ट्रॅक होणार नाही, मग कोणाला समजणार नाही. ओके ओके, समजलं. एक काम बाकी आहे आपलं पण. असा कोविडली ज्याने फोन म्हणून डायरेक्ट अकाउंटमधले पैसे आपल्यामध्ये डिडक्ट होऊ शकतात. समजलं काय? ट्राय करतो. हे बघ भावा, फोन रिसेट होतो अफगाणिस्तानमध्ये. आर यू शुअर इट वर्क्स? येस ऑफकोर्स. बरं, हे ॲल्युमिनियम फॉइलने काय होणार? सेल टावर्स ब्लॉक होणार रे. पण आपला टार्गेट कोण असणार आहे? डोंट वरी, मी डिसाईड केलं. हा बघ. हा. अरे ह्याला तर मी ओळखतो. पात्राचा मित्र आहे. अरे अंधा पैसा आहे रे याच्याकडे.
मग काय, एक काम कर, ह्याचा रोल नंबर फाइंड आउट कर आणि याची फी रिसिप्ट कर. ह्याचे डेबिट कार्डची डिटेल्स आपल्याला भेटतील. हा बघ, रेडी झाला कोड. एक काम कर, ट्रायल राऊंडसाठी आधी $5 मागतील, ते कट होऊ दे. याच्या अकाउंटमध्ये तर 10 लाख असतीलच. आणि 10 लाख रुपीज डॉलर्समध्ये किती असतात रे? $11,000. ओके, नाईस. झालं असेल, चल लेट्स गो आता. हे बघ, आता सगळा सेटअप झाला. आता आपल्या टेम्पररी अकाउंटवरती नोटिफिकेशन येणार. हे बघ, तुझा आयडिया खूप मस्त होता, बट आय डोंट थिंक इट्स वर्किंग. हे बघ, सुरुवात तर झाली आहे, आता फक्त मोठी अमाऊंट यायची बाकी आहे भावा. रेडी है? रेडी आहे काका, रेडी. ठीक है। नमस्कार दोस्तों, क्या आप जानते हो मुंबई के एक इंजीनियरिंग कॉलेज में एक बच्चे के साथ बहुत बड़ा स्कैम है। उस स्कैम कोई छोटा मोटा स्कैम है। एक दिन उस बच्चे के अकाउंट से अचानक से एक छोटी सी रकम कट हो जाती है। वो रकम आपके या हमारे लिए छोटी हो सकती है, लेकिन उस बच्चे के लिए नहीं। वो रकम 10 लाख रुपए है। मेरा पुलिस और प्रशासन से खाली एक ही सवाल है, कौन लौटाएगा उस बच्चे के पैसे? अगर दोस्तों मैं अपनी राय दूं तो मेरे हिसाब से ये रूलिंग गवर्नमेंट की एक चाल है। हमारे प्रधानमंत्री को जल्द से जल्द रिज़ाइन करना चाहिए। और आपको ऐसी अनबाइस न्यूज़ देखनी पसंद है या शॉर्ट न्यूज़ देखनी पसंद है तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें। धन्यवाद। कसा होता? एक नंबर आहे काका. अजून एक टेक घेऊन या. हा ठीक आहे काका. ते बघ, पिंटू काका रिकॉर्डिंग करतात. चल त्यांची पंकज करू. हा चल चल चल. मुझे लगता है कहीं ना कहीं दिवाली बनाने से पॉल्यूशन बहुत होती है दोस्तों. मुझे लगता है ये सब गलत है. काका कसे आहात? मोठे माणूस झाला का? अरे रे पोरानो, कशाला माझ्या मस्ती घेता? तुमच्या एवढा काय मी नाही ना. अरे हे सगळं सोडा आता. काल मी तुमच्या पोरगीला बघितलं होता. कुठे? अरे इथे. अरे नालायका. बच्चे के अकाउंट से अचानक से एक छोटी सी रकम कट हो जाती है. वो रकम अरे तू हे आपके बघितलंस का? हमारे लिए छोटी हो सकती है, लेकिन उस बच्चे के हमरे लिए तेच बघतोय. वो रकम 10 लाख रुपए है. मेरा पुलिस और प्रशासन से खाली एक ही सवाल है, कौन लौटाएगा उस बच्चे के पैसे? अरे त्या म्हाताऱ्याला काय माहित नाही रे, सोडून दे विषय, आपल्याला काय सीन नाही. हा, पण त्याने पोलिसांचं पण नाव सांगितलं होतं. नको टेन्शन घेऊ भावा, काय होणार नाही. बरं मी काय बोलतो, अकाउंट मध्ये पैसे तर आले, पण आता त्याला बिटकॉइन मध्ये कोण कन्वर्ट करणार? अरे आपला पापड आहे ना आगरीपाडाचा, तो आपलं काम करू शकतो. लाव मग कॉल त्याला. आता काय, अरे यार, या लोकांनी फी रिसिप्टची सिक्युरिटी ऍड केली. म्हणजे हे बघ, एक काम कर, नवीन कोड लिहून दे जरा. तो आगरीपाड्यातला पापड बोलला का? काम करणार आहे की नाही तो आपला? तो काम करेल, पण हा भावा, तुझं काम होऊन जाईल, बट मला 50% कट पाहिजे त्यामध्ये. काय 50%? ठीक आहे, जाऊ दे, आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही तसा. तर पापडला सांगायला लागेल काम करायला. चल बाबा, आता 2 दिवसात माझं सामान पण निघून जाईल. मी पण आता निघतो. मला वाटलं नव्हतं आपण जेवढं सगळं केलं ते एवढं सिम्पल असणार आहे. पण ना भाई, आपण जेवढे पैसे कमवलेत ना त्यात मी खुश आहे. गुड बाय.